ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी मुंबईतनं पाहायची आहे। धारावीतील मशिदीच्या अवैध बांधकामावरील तोडक कारवाईला 8 दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचा स्थानिकांनी इशाराही दिला। धारावीत मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता। कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकाला स्थानिकांनी रोखून त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली होती। शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली। तोडक कारवाईला स्थगिती मिळाल्यानं सध्या येथील तणाव निवळला आहे। कोई भी कार्रवाई नहीं है। मेरा विनती है कि गाड़ियों को जाने के लिए जगह दे दीजिए और सब कुछ सही चल रहा है तो आप सब लोग सहयोग कीजिए। मेरा हाथ जोड़ के सबसे कहना है, आपा मेरा हाथ सुनिए, हाथ जोड़ के मेरा सबसे कहना है कि वो लोग जाना चाहते हैं महानगर पालिका, उनको सहयोग करना चाहिए, उनको जाने दीजिए यहाँ से। और दूसरा हमारा कहना ये है कि आप सबको हम निश्चित करते हैं, हम आप लोगों के साथ हैं, हम सब लोग साथ हैं, तो आपको सबको साथ में मिलकर लड़ाई लड़ने का काम करना पड़ेगा। हम सब लोग साथ में मिलकर इसको काम करेंगे। धारावीत नेमकं असं काय घडलं, का तणाव निर्माण झाला पाहूया। वेळ 9 वाजता धारावीतील मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी बीएमसीचं पथक दाखल झालं। 9:15 वाजता बीएमसी पथकाला स्थानिक रहिवाशांनी अडवलं। पुढे 9:25 स्थानिक आक्रमक जमावानं बीएमसीची गाडीच्या काचा फोडण्यास सुरुवात केली। 9:15 वाजण्याच्या सुमारास साधारण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बंदोबस्त वाढवला। पुढे 10 वाजता पोलिसांची स्थानिकांशी चर्चा सुरू झाली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला। 10:30च्या सुमारास वर्षा गायकवाड, अनिल देसाई धारावी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। 12 वाजता मशिदीतील अवैध बांधकामावरील कारवाईला 8 दिवसांची स्थगिती देण्यात आली। 12:15 वाजता बीएमसीच्या कारवाई विरोधात कोर्टात जाण्याचा स्थानिकांनी निर्णय घेतला।